नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी प्राध्यापक जयदुरकर जी ए आपलं सहर्ष स्वागत करतो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत आपण दुसरं प्रकरण अभ्यासलेलं आहे, संयुक्त भांडवली संस्था. संयुक्त भांडवली संस्था या प्रकरणामध्ये जे काय आपण घटक अभ्यासलेले आहेत की ज्यामध्ये विविध व्यावसायिक संघटना की ज्यामध्ये एकल व्यापारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था, मर्यादित दायित्व असलेली भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था की जिलाच आपण कंपनी म्हणून ओळखतो, आणि सहकारी संस्था या विविध व्यवसाय संघटनांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केला आहे. संयुक्त भांडवली संस्था ही एक नोंदणीकृत संस्था असून कायद्याने तिला कृत्रिम व्यक्तीचा दर्जा दिलेला आहे की मानवनिर्मित एक कृत्रिम व्यक्ती म्हणून कंपनीला ओळखलं जातं. ती कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली व्यवसाय संस्था असते की जिला कंपनी किंवा प्रमंडळ म्हणून ओळखलं जातं. ती आपल्या बोधचिन्हाचा महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सही म्हणून वापर करू शकते. सर्वसाधारणत कंपनीचे भाग हे हस्तांतरणीय असतात. म्हणजे भागधारकांना आपल्या भागांचं हस्तांतरण करता येणं शक्य असतं. तर अशा या संयुक्त भांडवली संस्था प्रकरणामध्ये आपण अनेक प्रकारचे घटक या ठिकाणी अभ्यासलेत. विविध व्यवसाय संघटना आपण यामध्ये अभ्यासलेत. साधारणतः कंपनीचे प्रकार या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेले आहेत. साधारणतः स्थापनेच्या आधारावर वैधानिक कंपनी आणि नोंदणीकृत कंपनी, मालकीच्या आधारावर खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी, जबाबदारीच्या आधारावरती भागांनी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी असे प्रकार या ठिकाणी कंपनीचे अभ्यासलेत. सोबतच नियंत्रणाच्या आधारावरती जर म्हटलं तर धारक कंपनी आणि दुय्यम सहाय्यक कंपनी या सर्व प्रकारे आपण या कंपन्यांचे प्रकार अभ्यासले. सोबतच साधारण सरकारी कंपनी असेल, विदेशी कंपनी, निष्क्रिय कंपनी, सूचीबद्ध कंपनी, लहान कंपनी, सहयोगी कंपनी आणि नफ्यासाठी नसलेली कंपनी अशा सर्व प्रकारच्या कंपन्या किंवा संयुक्त भांडवली संस्थेचे जे काही प्रकार आहेत ते आपण यामध्ये अभ्यासलेले आहेत. या प्रकरणामध्ये या सर्व घटकांचा आपण बारकाईने अभ्यास केलेला आहे. त्याच अनुषंगाने प्रकरण 2 स्वाध्याय या ठिकाणी आपण अभ्यासतो आहोत. स्वाध्यायामधील जे काही प्रश्न आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, उपप्रश्न त्यामध्ये असणार आहे, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. या प्रकारचा प्रश्न आहे की ज्यामध्ये एकल व्यापारी संघटनेमध्ये व्यवसायाची मालकी एक व्यक्तीकडे असते. एक व्यक्तीकडे एकल व्यापारी संस्थेची मालकी असते. एकल व्यापारी संस्था की ज्यालाच व्यक्तिगत व्यापारी संघटना म्हणून देखील ओळखलं जातं. एक हा पहिला अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पर्याय क्रमांक अ यासाठी काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक असेल 2, संयुक्त हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये प्रमुखास कर्ता म्हणतात. कर्ता या प्रकारचा क जो ऑप्शन आहे, क हा जो पर्याय आहे ह्यासाठी अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक असेल किंवा प्रश्न क्रमांक असेल 3, भारतात भागीदारी कायदा इसवी सन 1932 मध्ये संमत झाला. 1932 म्हणजे पर्याय क्रमांक ब हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 असेल, एकत्र हिंदू कुटुंबातील इतर सदस्यांना सहकर्ते म्हटले जाते. सहकर्ते हे यासाठीचा अचूक पर्याय असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक असेल 5, यानंतर प्रश्न क्रमांक असणार आहे 5, सार्वजनिक कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी मर्यादित असते. हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक अ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, सहकारी संस्थेत किमान सभासद संख्या 10 असते. 10 या प्रकारचं उत्तर द्यायचे. विधान क्रमांक असेल 7, कंपनीचे दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालकांची निवड भागधारकांचे प्रतिनिधी म्हणून केली जाते. हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे की ब हा जो पर्याय आहे हा संचालक म्हणून तुम्हाला या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि विधान क्रमांक असेल 8, स्टेट बँक ऑफ इंडिया हे वैधानिक कंपनीचे उदाहरण आहे. वैधानिक हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही काय आहे, एक प्रकारची वैधानिक कंपनी म्हणून आपण या ठिकाणी उदाहरणं दाखल यामध्ये उत्तरं दाखल तुम्ही यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया हे वैधानिक कंपनीचे उदाहरण आहे. या प्रकारे तुम्ही वाक्य पूर्ण करायचे. आता प्रश्न क्रमांक असेल प्रश्न क्रमांक 1 मधील उपप्रश्न ब असेल, जोड्या जुळवा. त्यामध्ये अ गट आणि ब गट, अ गटामध्ये साधारणतः 5 पर्याय दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला इकडे 10 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत गट ब मध्ये. तर त्यातील अचूक पर्याय त्यासाठी तुम्हाला निवडायचे आहेत. साधारणतः एकल व्यापारी संस्था यासाठी अचूक पर्याय या ठिकाणी असणार आहे की एकल व्यापारी संस्था की ज्यामध्ये जो पर्याय क्रमांक आहे 7 एकट्याची मालकी असते. एकल व्यापारी संस्था त्यासाठी पर्याय क्रमांक 7 हे अचूक उत्तर असणार आहे, एकट्याची मालकी. त्यानंतर
नंबर ब असेल संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय. संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायासाठी जर काय आपण यामध्ये पर्याय अभ्यासला तर संयुक्त हिंदू कुटुंब पर्याय यासाठी असणार आहे पर्याय क्रमांक 5 करता. हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे करता, कारण संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचा प्रमुख आहे की ज्याला करता म्हणून ओळखला जातं. त्यानंतर पर्याय क्रमांक असेल क की भागीदारी कायदा. भागीदारी कायदा 1932 पर्याय क्रमांक 1 यासाठी अचूक उत्तर असेल. नंतर नंबर ड असेल संयुक्त भांडवली संस्था. त्यासाठी जर तुम्हाला जो काही पर्याय असणार आहे की त्याला कृत्रिम व्यक्ती म्हणून देखील त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे की संयुक्त भांडवली संस्थेसाठी कृत्रिम व्यक्ती हा अचूक पर्याय असणार आहे. नंतर सहकारी संस्था यासाठी अचूक पर्याय असणार आहे साधारणतः पर्याय क्रमांक 8 समान मताधिकारी या प्रकारे. तर या पद्धतीने जोड्या जुळवा हा जो प्रश्न आहे याची अचूक उत्तरं तुम्हाला यामध्ये शोधायची आहेत. त्यानंतर जोड्या जुळवामधील दुसरा उपप्रश्न यामध्ये आपण अभ्यासतोय. गट अ मध्ये देखील खाजगी कंपनी आणि म्हणजे गट अ मध्ये आणि ब मध्ये याच पहिल्याच प्रकारच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. यामध्ये अ गटामध्ये साधारणतः 5 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आणि गट ब मध्ये तुम्हाला देखील 10 पर्याय दिलेले आहेत. आता यामध्ये देखील तुम्हाला योग्य प्रकारच्या जोड्या जुळवायच्या आहेत. यामध्ये अ गटामध्ये खाजगी कंपनी आहे. आता खाजगी कंपनीसाठी जर तुम्ही म्हणत असाल तर खाजगी कंपनीमध्ये जास्तीत जास्त 200 सभासद असतात हे आपण लक्षात घेतलं आहे. मग खाजगी कंपनीसाठी तुम्हाला पर्याय क्रमांक असणार आहे 3 जास्तीत जास्त 200 सभासद हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. त्यासोबतच दुसरा नंबर असेल नंबर ब सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी की ज्यासाठी अचूक पर्याय असणार आहे की कमीत कमी 7 सभासद. सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 सभासद असतात. खाजगी कंपनीमध्ये जास्तीत जास्त 200 सभासद असतात हे आपण यातनं लक्षात घ्यायचे. त्यानंतर सरकारी कंपनी. सरकारी कंपनी कोणाला म्हणायचं की सरकारी कंपनी अशी कंपनी असते की जिच्यामध्ये साधारणतः 51% जास्त जे काय भागभांडवल आहे साधारणतः पर्याय क्रमांक 1 यासाठी अचूक उत्तर असेल की 51% भागभांडवल सरकारी असते, याला आपण सरकारी कंपनी म्हणायचे. त्यानंतर वैधानिक कंपनी. आता वैधानिक कंपनी अशी कंपनी आहे की जी वैधानिक कंपनीसाठी अचूक पर्याय यामध्ये आपण लक्षात घेतो की वैधानिक कंपनीसाठी आयुर्विमा महामंडळ जे आहे हे या वैधानिक कंपनीसाठीचं अचूक उदाहरण आहे की पर्याय क्रमांक असणार आहे 9 आयुर्विमा महामंडळ हे वैधानिक कंपनीचं उदाहरण आपण लक्षात घेऊ शकता. हा यासाठी अचूक पर्याय असेल. त्यानंतर ई असेल की मर्यादित दायित्व भागीदार. मर्यादित दायित्व भागीदार यासाठी देखील अचूक पर्याय असणार आहेत की कमीत कमी 2 भागीदार या मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेत त्या ठिकाणी असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 10 हा यासाठी अचूक पर्याय असणार आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 मधील उपप्रश्न ब आपण या पद्धतीने सोडवलेला आहे. नंतर प्रश्न क्रमांक 1 मधील उपप्रश्न क आहे की खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. हा प्रश्न आहे की यातील पहिला प्रश्न किंवा पहिलं विधान आहे की व्यवसायाची मालकी व्यवस्थापन नियंत्रण एकाच व्यक्तीकडे असणारा व्यवसाय संघटन प्रकार की ज्याला व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणतात किंवा सोल प्रोपरायटर या प्रकारचा बिझनेस त्या व्यवसायाला तुम्ही लक्षात घेऊ शकता. नंबर 2 विधान असेल. दुसरं विधान आहे की संयुक्त हिंदू कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती त्या व्यक्तीला तुम्ही कर्ता म्हणून लक्षात घेता. विधान क्रमांक 3 असेल संयुक्त हिंदू कुटुंबातील सदस्य की ज्यांना तुम्ही सहकर्ते म्हणून लक्षात घेऊ शकता. सहकर्ते हे यासाठी अचूक उत्तर असेल. विधान क्रमांक असेल 4 कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती की ज्याला आपण कंपनी प्रमंडळ किंवा संयुक्त भांडवली संस्था या विविध नावाने तुम्ही त्यामध्ये उल्लेख करू शकता उत्तरादाखल. नंतर विधान क्रमांक असेल 5 भागीदारीचा करार करणाऱ्या व्यक्ती. ज्या व्यक्ती भागीदारीचा करार करतात अशा व्यक्तींना भागीदार म्हणतात हे यासाठी भागीदार अचूक उत्तर असणार आहे. विधान क्रमांक असेल 6 संयुक्त भांडवली संस्थेचे भाग विकत घेणारी व्यक्ती. संयुक्त भांडवली संस्थेचे भाग विकत घेणाऱ्या व्यक्तीला तुम्ही भागधारक या नावाने ओळखता म्हणून भागधारक हे यासाठी अचूक उत्तर असेल. विधान क्रमांक 7 संयुक्त भांडवली संस्थेची अधिकृत स्वाक्षरी. संयुक्त भांडवली संस्थेची अधिकृत स्वाक्षरी की ज्याला तुम्ही बोधचिन्ह म्हणता. कंपनीचे बोधचिन्ह ही अधिकृत स्वाक्षरी म्हणून या कंपनीची ओळखले जाते की त्याला बोधचिन्ह किंवा नाममुद्रा या नावाने देखील या प्रकारे उत्तर तुम्ही नमूद करू शकता. आणि विधान क्रमांक असेल 8 लोकसभा अथवा विधानसभेच्या विशेष कायद्यान्वये स्थापन केलेली कंपनी की ज्याला वैधानिक कंपनी म्हणून लक्षात घेऊ शकता. स्टॅट्युटरी कंपनी वैधानिक कंपनी या पद्धतीने तुम्ही अचूक उत्तर द्यायचं आहे. आता या पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 मधील क उपप्रश्न तुम्ही सोडवलेला आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 1 मधील उपप्रश्न ड आपण अभ्यासतो की खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. त्यामध्ये पहिलं विधान आहे की संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींची ऐच्छिक संघटना आहे. संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींची संयुक्त संघटना आहे. तर यामध्ये
हे जे काही विधान आहे हे बरोबर आहे या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. नंबर 2 असेल विधान क्रमांक 2, कंपनी हा व्यवसाय संघटनेचा औपचारिक प्रकार आहे. कंपनी हा व्यवसाय संघटनेचा औपचारिक प्रकार आहे, हे विधान देखील तुमचं बरोबर असणार आहे. कंपनीची नोंदणी करणे सक्तीचे आहे, हे विधान देखील तुमचं बरोबर आहे, कारण कंपनीची नोंदणी करणं हे कंपनी कायद्यानुसार सक्तीचंच करण्यात आलेलं आहे. त्यानंतर विधान क्रमांक 4, संयुक्त भांडवली संस्था ही नैसर्गिक व्यक्ती आहे. संयुक्त भांडवली संस्था ही नैसर्गिक व्यक्ती आहे, तर हे विधान अचूक किंवा चूक आहे का, तर संयुक्त भांडवली संस्था ही कृत्रिम व्यक्ती आहे, हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. म्हणून तरी विधान क्रमांक 4 हे चूक असेल. विधान क्रमांक 5, संयुक्त भांडवली संस्थेत स्वतःचे कायदेशीर अस्तित्व नाही, हे देखील विधान चुकीचं आहे की संयुक्त भांडवली संस्थेला स्वतःचं कायदेशीर अस्तित्व असतं, हे यातनं आपण लक्षात घ्यायचं आहे. विधान क्रमांक असेल 6, सार्वजनिक कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित असते. साधारणतः हे विधान देखील बरोबर आहे. सार्वजनिक कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित असते. त्यानंतर विधान क्रमांक 7, कंपनीस दीर्घकाळ टिकणारे सातत्यपूर्ण आयुष्य आहे, हे विधान देखील बरोबर आहे. विधान क्रमांक 8 असेल, संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मालकी व व्यवस्थापन वेगळे नाही, हे देखील विधान चुकीचं आहे. कदाचित संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मालकी आणि व्यवस्थापन हे वेगवेगळे असते, हे वेगवेगळे असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि विधान क्रमांक असेल 9, संचालक मंडळ कंपनीचे व्यवस्थापन पाहते, हे विधान देखील बरोबर आहे, कारण साधारणतः संयुक्त भांडवली संस्थेमध्ये व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी ही संचालक मंडळाची असते, की ज्यालाच व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती म्हणून देखील आपण लक्षात घेतो. या पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 मधील ड हा जो काय उपप्रश्न आहे तो आपण सोडवायचा आहे, सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील ई या प्रकारचा उपप्रश्न आपण अभ्यासतोय की खालील विधाने पूर्ण करा. पहिला त्यामध्ये विधान आहे की कंपनीची स्थापना कायद्यानुसार होत असल्यामुळे तिला टिंबटिंब असे म्हणतात. आता यामध्ये कृत्रिम व्यक्ती असे म्हणतात, हे देखील तुम्ही विधानामध्ये विधान पूर्ण या पद्धतीने करू शकता की कंपनीची स्थापना कायद्यानुसार होत असल्यामुळे तिला कृत्रिम व्यक्ती असे म्हणतात, या प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता. त्यानंतर ज्या कंपनीची नोंदणी स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्या कंपनीस वैधानिक कंपनी असे म्हणतात. वैधानिक कंपनी हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर ज्या कंपनीच्या सभासदांची संख्या ही एकच असते तिला एक व्यक्ती कंपनी म्हणून ओळखले जाते किंवा एक व्यक्ती कंपनी म्हणतात, असं या ठिकाणी वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे. आणि सूचीबद्ध कंपनीने कंपनी कायद्यातील तरतुदींचे आणि याचं जर आपण अचूक उत्तर बघितलं तर सेबीची मार्गदर्शक तत्त्वे म्हणूयात. सूचीबद्ध कंपनीने कंपनी कायद्यातील तरतुदींचे आणि सेबीची मार्गदर्शक तत्त्वे किंवा सेबीच्या मार्गदर्शन तत्वांचे पालन त्यामध्ये केलं पाहिजे. सेबीची मार्गदर्शक तत्त्वे या ठिकाणी तुम्हाला अचूक यामध्ये विधान या माध्यमातून पूर्ण करायचे. या पद्धतीने तुम्ही प्रश्न क्रमांक 1 मधील ई हा उपप्रश्न सोडवलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील फ हा उपप्रश्न आपण अभ्यासतोय, सोडवतो आहोत. त्यामध्ये कंसातील अचूक पर्याय निवडा. यासाठी तुम्हाला अ गट दिला आणि ब गट दिला आहे. अ गटातील खाजगी कंपनीच्यासाठी तुम्हाला पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यातील जास्तीत जास्त 200 सभासद खाजगी कंपनी, तर त्यामध्ये खाजगी कंपनीसाठी गट ब मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 200 सभासद यासाठी या प्रकारचं उत्तर त्यामध्ये निवडायचं आहे. त्यानंतर नंबर 2 असेल सार्वजनिक कंपनीसाठी देखील तुम्हाला कमीत कमी 7 सभासद या प्रकारचं अचूक उत्तर अचूक पर्याय त्यामध्ये निवडायचा आहे. सोबतच नंबर 3 असेल की ज्यासाठी सभासदांची अमर्यादित देयता की ज्याला तुम्ही साधारणतः अमर्यादित कंपनी या प्रकारचा अचूक पर्याय त्यामध्ये निवडायचा आहे. आणि भारताबाहेर नोंदवलेली कंपनी किंवा भारताबाहेर नोंदविलेली की जिला विदेशी कंपनी या नावाने तुम्ही ओळखू शकता, या पद्धतीने तुम्ही पर्यायामध्ये निवडू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ग हा उपप्रश्न आपण अभ्यासतो. एका वाक्यात उत्तरे लिहा. एक व्यक्ती कंपनीच्या स्थापनेसाठी किती सभासदांची आवश्यकता असते? तर यामध्ये अचूक उत्तर असणार आहे की एक व्यक्ती कंपनीच्या स्थापनेसाठी किमान एक व्यक्तीची आवश्यकता असते. या पद्धतीने तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे. एक सभासद या ठिकाणी असो. नंतर प्रश्न क्रमांक असेल 2, धारक कंपनी म्हणजे काय? आता धारक कंपनी ही जी काय कंपनी एक प्रकार आहे, कंपनीच्या माध्यमातून हा जो काय प्रकार आहे तो आपण लक्षात घेतो आहोत की धारक कंपनी म्हणजे
जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, असे नियंत्रण करणारी कंपनी म्हणजे धारक कंपनी होय. या पद्धतीने आपण लक्षात घ्यायचा आहे हा मुद्दा. त्यानंतर प्रश्न क्रमांक असेल 3, विदेशी कंपनी म्हणजे काय? आता विदेशी कंपनीचा जर अर्थ लक्षात घेतला तर विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे, परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतामध्ये सुरू आहे, अशी कंपनी म्हणजे विदेशी कंपनी. या पद्धतीचं तुम्हाला अचूक उत्तर त्यामध्ये द्यायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक असेल 1, त्यातील उपप्रश्न असेल खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. यामध्ये पहिलं विधान आहे की वैधानिक कंपनीची नोंदणी कंपनी कायद्याअंतर्गत केली जाते. तर हे वाक्य दुरुस्त करताना आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहात की वैधानिक कंपनीची नोंदणी लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केले जाते. या पद्धतीचं हे वाक्य आपण यामध्ये दुरुस्त केलेलं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य असणार विधान क्रमांक आहे 2, दुय्यम कंपनी दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त भाग भांडवल धारण करते. हे विधान जर आपण दुरुस्त केलं तर धारक कंपनी जे आहे, धारक कंपनी या दुय्यम कंपनीचे 50%पेक्षा जास्त भाग भांडवल काय करत असते, धारण करत असते किंवा धारण करते. या ठिकाणी अचूक उत्तर किंवा अचूक विधान यामध्ये तुम्हाला नमूद करायचे. त्यानंतर विधान क्रमांक असेल 3, खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 7 सभासद असलेच पाहिजे. तर हे विधान देखील तुम्हाला दुरुस्त करायचं आहे की खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 2 सभासद असलेच पाहिजे. हे या ठिकाणी तुम्हाला विधान दुरुस्त करायचे. आणि चौथं विधान आहे की सार्वजनिक कंपनीत जास्तीत जास्त 200 सभासद असू शकतात, तर सार्वजनिक कंपनीमध्ये जास्तीत जास्त अमर्याद सभासद असू शकतात. या प्रकारे विधान तुम्हाला चौथं जे असणार आहे हे विधान पूर्ण करायचे. तर अशा पद्धतीने सर्व जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. हा झाला पहिला प्रश्न. यानंतर दुसरा प्रश्न आपण अभ्यासू की खालील संज्ञा संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट करायच्या आहेत की ज्यामध्ये निष्क्रिय कंपनी असेल, धारक कंपनी, विदेशी कंपनी, हमीने मर्यादित कंपनी, सहयोगी कंपनी, मर्यादित दायित्व, चिरंतन अस्तित्व, सूचीबद्ध कंपनी, एक व्यक्ती कंपनी, सरकारी कंपनी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. व्यवस्थितपणे त्याची उत्तरं तुम्हाला यामध्ये शोधायची आहेत आणि ती तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. या संज्ञा तुम्हाला या पद्धतीने अचूक पद्धतीने समजल्या त्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये उत्तरं त्यामध्ये द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक असेल 3, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. आता साधारणतः इथे 2 किंवा 3 म्हणजे आम्हाला 4 घटना किंवा 4 प्रकारचे पर्याय परिस्थिती तुम्हाला यामध्ये घटना समजावून सांगितलेल्या आहेत. ॲक्च्युली त्यावरती तुमचं स्वतःचं जे मत आहे ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे की यामध्ये 2 व्यक्तींनी एकत्र येऊन 18 जानेवारी 2018 रोजी सुपर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी केली. 31 मार्च 2019 रोजी कंपनीचे 100 सभासद किंवा 100 भागधारक आहेत. कंपनीच्या भागधारकांची जास्तीत जास्त संख्या किती असू शकेल? कंपनी आम जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन करू शकते का? किंवा कंपनीने किंवा कंपनीचे भागधारक आपले भाग विक्री करू शकतात का? या वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं यामध्ये शोधायची आहेत आणि तुम्हाला स्वमत त्यामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर काली VFX लिमिटेडची 1 जानेवारी 2019 रोजी सार्वजनिक कंपनी म्हणून नोंदणी केली. तर यासाठी तुम्हाला अचूक यामध्ये प्रश्न जे काय आहेत की कंपनीच्या भागधारकांची कमीत कमी संख्या किती असेल? जर सार्वजनिक असेल कंपनी तर कमीत कमी संख्या किती असेल? तर 7 असेल. हे पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. कंपनीचे भागधारक आपले भाग त्रयस्थ व्यक्तीस विक्री करू शकतात का? तर त्रयस्थ व्यक्तीस विक्री करू शकतात का? या प्रकारचं हे उत्तर, या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे. स्वतःचं जे मत आहे ते यासाठी व्यक्त करायचं. कंपनीच्या भागधारकांची जास्तीत जास्त संख्या किती असू शकेल? याही प्रकारे तुम्ही साधारणतः अमर्यादित या प्रकारचं उत्तर यामध्ये तुम्ही नमूद करू शकता. या पद्धतीने तुमचं स्वमत यामध्ये नमूद करायचं. त्यानंतर नंबर 3 असेल, सनसेट प्रिंटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना 5 डिसेंबर 2015 रोजी कंपनी कायदा 2013 अन्वये करण्यात आली. मिस्टर मनोज हा एकटाच सभासद असून घटनापत्रक व नियमावलीमध्ये एकच सभासद नोंदवलेला आहे. सदर कंपनी एक व्यक्ती कंपनी आहे का? किंवा मनोजची जबाबदारी ही मर्यादित की अमर्यादित असेल आणि मनोजची दिवाळखोरी, वेडेपणा, मृत्यू इत्यादी कारणामुळे कंपनीचं विसर्जन होऊ शकते का? या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये नमूद करायची आहेत की जी देखील स्वमतावरती आधारित असणार आहेत.
स्वतःचं जे मत आहे ते तुम्ही यामध्ये नोंदवायचं आहे. आणि चौथी परिस्थिती किंवा चौथी घटना आहे की 1 जानेवारी 2018 रोजी मिस्टर जॉनने TIPS पेंट लिमिटेडचे 100 भाग खरेदी केले. सदर भागांची दर्शनी किंमत प्रत्येकी ₹10 आहे. मिस्टर जॉनने भागांची संपूर्ण रक्कम ₹1000 किंवा ₹1000 भरणा केली. डिसेंबर 2018मध्ये कंपनीला ₹10 कोटींचा तोटा झाला. तर यामध्ये प्रश्न आहेत की कंपनी मिस्टर जॉनकडून तोट्याच्या रकमेची मागणी करू शकते का? कंपनीचे कोणते वैशिष्ट्य या उदाहरणात दिसून येतं आणि कंपनीचे सदर वैशिष्ट्य थोडक्यात लिहा. या सर्व प्रकारची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये स्वमताने किंवा स्वतःची जी यामध्ये मतं आहेत ती तुम्ही यामध्ये मांडायची आहेत. या पद्धतीने तुम्हाला तिसरा जो काय प्रश्न आहे तो सोडवायचा आणि चौथा प्रश्न जर आपण बघितला तर यामध्ये फरक स्पष्ट करा. एकल व्यापारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था यातील जो फरक आहे तो स्पष्ट करायचा आहे. विविध मुद्द्यांच्या आधारे फरकाचा मुद्दा या माध्यमातून तुम्ही या एकल व्यापारी संस्था आणि संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संस्था किंवा संयुक्त हिंदू कुटुंब संस्था यातील जो फरक आहे तो यामध्ये स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर फरक असणार आहे एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था. भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था आणि खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या विविध मुद्द्यांच्या आधारे या वेगवेगळ्या प्रकारच्या फरकांना तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. किमान 5 ते 6 किंवा किमान 7 फरकाचे मुद्दे तुम्हाला या प्रत्येक फरकामध्ये नमूद करायचे आहेत. फरक स्पष्ट करताना तुम्हाला 2 घटकांमधील फरक स्पष्ट करायला सांगितलेला आहे, हे मात्र लक्षात घ्या. पुस्तकामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या संस्था त्यामध्ये तुम्हाला त्याचे फरक स्पष्ट एकाच वेळेला करून दिलेले आहेत. एकाच मुद्द्याच्या आधारे अनेक प्रकारचे फरक तुम्ही यामध्ये स्पष्ट केले आहेत. मात्र त्या व्यतिरिक्त तुम्हाला फरक स्पष्ट करताना यामध्ये 2 घटकातील फरक नमूद करायचा आहे. त्या अनुषंगाने अनुक्रमांक पहिला रकाना असेल, फरकाचा मुद्दा हा दुसरा रकाना असेल. साधारणतः एकल व्यापारी संस्था हे जर आपण उदाहरण घेतलं पहिलं 1 नंबरचं तर एकल व्यापारी संस्था हा तिसरा रकाना असेल आणि संयुक्त हिंदू कुटुंब संस्था हा चौथा रकाना असेल. तर अशा प्रकारे 4 रकान्यांमध्ये तुम्हाला या प्रकारचा फरक स्पष्ट करायचा आहे. अनुक्रमांक, फरकाचा मुद्दा, एकल व्यापारी संस्था आणि संयुक्त हिंदू कुटुंब संस्था साधारणतः किमान 7 मुद्दे फरकाचे तुम्हाला यामध्ये नमूद करायचे की ज्यामध्ये अर्थ असेल, प्रकार असतील, व्याख्या असेल, वैशिष्ट्ये असतील, स्वरूप असेल, या सर्व प्रकारचे जे मुद्दे आहेत या आधारे तुम्ही फरक स्पष्ट करायचा आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक असेल 5 थोडक्यात उत्तर लिहा की ज्यामध्ये मर्यादित दायित्व असलेली भागीदारी आणि भागीदारी संस्था यांच्यातील फरक लिहा. तो देखील फरक तुम्हाला यामध्ये लिहायचा आहे. जबाबदारीच्या आधारावर कंपन्यांचे विविध प्रकार लिहा. सोबतच धारक आणि दुय्यम कंपनी म्हणजे काय या विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला थोडक्यात लिहा असं म्हटलं तर किमान या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंदवायची आहेत, हे मात्र लक्षात घ्या. किमान उत्तर लिहिताना तुम्हाला साधारणतः 10 ते 12 ओळींपर्यंत कमीत कमी किमान 10 ते 15 ओळींपर्यंत तुम्हाला या प्रश्नांची उत्तर यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक असेल 6 खालील विधान सहकारण स्पष्ट करा. पहिलं विधान आहे की संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे आहे. हे देखील विधान तुमचं काय आहे? विधान यामध्ये सहकारण स्पष्ट करायचे. हे विधान स्पष्ट करायचे की संयुक्त भांडवली संस्था हिची नोंदणी करणं सक्तीचं आहे. या का सक्तीचं आहे या प्रकारचं उत्तर तुम्हाला द्यायचं. संयुक्त भांडवली संस्था ही कृत्रिम व्यक्ती समजली जाते किंवा कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी मर्यादित असते. कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन हे स्वतंत्र असते. या सर्व प्रकारचे प्रश्न आहेत की या उत्तरं तुम्हाला यामध्ये नमूद करायचे अचूक जे असेल. सोबतच संयुक्त भांडवली संस्था मोठ्या भांडवलाची उभारणी जनतेकडून करू शकते. याही प्रकारचं उत्तर या प्रकारचंही जे विधान आहे ते तुम्हाला सहकारण उत्तरं दाखवलं यामध्ये द्यायचं आहे. आणि संयुक्त हे भांडवली संस्थेवर सरकारी नियंत्रण आणि देखरेख असते. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 मध्ये सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 असेल खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये द्यायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे की एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये लिहा. ही वैशिष्ट्ये आपण यामध्ये अभ्यासलेली आहेत ती तुम्ही यामध्ये नमूद करू शकता. विविध मुद्द्यांच्या आधारे साधारणतः अर्थ असेल, व्याख्या असेल किंवा या प्रकारची वैशिष्ट्ये असतील म्हणजे प्रस्तावना, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये या प्रकारे उत्तराची तुम्हाला मांडणी करायची. प्रश्न क्रमांक असेल 2 संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संस्था म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये लिहा. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये लिहा. सहकारी संस्था म्हणजे काय तिची वैशिष्ट्ये लिहा. अशा सर्व प्रकारचे जे प्रश्न आहेत या सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवायचे आहेत. साधारणतः मर्यादित जबाबदारी असलेल्या
भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये. सहकारी संस्था म्हणजे काय, तिची वैशिष्ट्ये लिहा. संयुक्त स्कंध प्रमंडळाचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रमंडळाची व्याख्या देऊन जबाबदारीच्या आधारावर प्रकार स्पष्ट करा. आणि कंपनीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. या विविध मुद्द्यांच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत, हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर या विविध मुद्द्यांच्या आधारे या प्रकरण क्रमांक 2 हे जे आहे की याचा स्वाध्याय तुम्हाला हा व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. निश्चितच हा स्वाध्याय व्यवस्थितपणे तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण थांबतो आहोत. धन्यवाद.